करा सुरुवात साहेब. प्रथमतः सर्व माझा नमस्कार. मी मधुकर काठे, संचालक आदिवासी विकास महामंडळ महाराष्ट्र राज्याचा संचालक आहे. शहापूरमध्ये या तालुक्यामध्ये जवळजवळ 3 वर्ष महामंडळाच्या माध्यमातून, वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेपर्यंत जे काही शासनाच्या द्वारे किंवा माझ्या वैयक्तिक याच्यातून काम करत असताना या शहापूर तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या निमित्ताने करत आहे. 3 वर्ष काम करत असताना शहापूर तालुक्याची भौगोलिक परिस्थिती आहे, ती परिस्थिती जेव्हा मी 3 वर्षामध्ये या ठिकाणी पाहिली की आज हा शहापूर तालुका पेसा अंतर्गत हा तालुका आहे आणि पेसा अंतर्गत असल्यामुळं इथं जी सीट आहे ही आमदारकीची सीट ही रिझर्व असल्यामुळे सातत्याने या ठिकाणी आदिवासी समाजाचा आमदार या ठिकाणी होतोय आणि आदिवासी समाजाचा आमदार या ठिकाणी होत असताना त्यामध्ये या तालुक्यामध्ये ज्या प्रमाणामध्ये या ठिकाणी असणारा ओबीसी समाज किंवा कुणबी समाज आहे, राव समाज आहे, त्यानंतर ठाकूर समाज आणि कातकरी समाज अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हा समाज राहतोय आणि या ठिकाणी आदिवासी आमदार असल्यामुळे हे सातत्याने सर्व समाज एकत्रित येऊन या तालुक्याच्या विकासासाठी आतापर्यंत आदिवासी आमदार होण्यासाठी चांगल्या पद्धतीने त्यांना सहकार्य या निमित्ताने केलेलं आहे. परंतु ज्यावेळेस या तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहत असताना हा तालुका म्हणजे महाराष्ट्राची किंवा भारताची आर्थिक राजधानी असणारं मुंबई शहर या ठिकाणून 50 ते 60 किलोमीटर अंतरावर हे मुंबई शहर आहे आणि या मुंबई शहराला पाणी पुरवण्याचं काम किंवा या ठिकाणी शहापूर तालुक्यातून होत आहे आणि आज जवळजवळ 4 ते 5 धरणं या ठिकाणी आहेत. 5 धरणं असताना देखील सुद्धा भौगोलिक परिस्थिती मी याच्यासाठी म्हटलं की आज अख्ख्या मुंबईला पाणी जर शहापूर तालुका देतोय तर आज शहापूर तालुक्यामध्ये असणाऱ्या जनतेला प्यायला पाणी सुद्धा या ठिकाणी मिळत नाही आणि असणारा या ठिकाणी जी परिस्थिती आहे, प्यायला पाणी नाही, चालायला रस्ते नाही, इथं नाही दवाखान्याची व्यवस्था नाही, बाकीच्या कुठल्या गोष्टी. आज परिस्थिती पाहिली दरवर्षी तुम्ही पत्रकार मंडळी, मी दरवर्षी पावसाळा चालू झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी टीव्ही चॅनलवरती आपल्या बातम्या या निमित्ताने झळकलेल्या असतात की चापेवाडीच्या शाळेला जायला पूल नाही, ती मुलं होडीतून या ठिकाणी प्रयास करतात किंवा येतात, शाळेत शिक्षण याच्यामध्ये शिक्षण होत नाही. ही परिस्थिती जेव्हा तुमच्यासारख्या चॅनलच्या माध्यमातून, कारण चॅनल जे आहेत किंवा तुम्ही जे पत्रकार बंधू जे आहेत की आज समाजामध्ये एक तिसरा मानबिंदू या निमित्ताने मानला जातोय की खरा समाजाचा आवाज पोहोचवण्याचं काम तुम्ही पत्रकार मंडळ या निमित्ताने करत असताना आज तुमच्याही किंवा तुमचा जो आवाज या निमित्ताने उठतोय त्या आवाजाला कुठेतरी दाद न मिळण्यासारख्या या ठिकाणी फार मोठी खंत या निमित्ताने होते आणि आज शहापूर सारख्या या पेसाच्या तालुक्यामध्ये आज खऱ्या अर्थाने गोरगरीब जनतेची जी अडचण या निमित्ताने आहे, आज मला तरी असं वाटतंय की खऱ्या अर्थाने जी लोकांची सेवा, आमदार म्हणजे एक राजा या तालुक्याचा आणि या राजाने त्या तालुक्याची सेवा करत असताना खऱ्या अर्थाने गोरगरीब जनतेची असणारा इथं असणारा आदिवासी ठाकर खातकरी जो समाज आहे खरी त्यांची सेवा या निमित्ताने होत आहे. मी आतापर्यंत या निमित्ताने पाहिलंय की फक्त भात लागवड कापणी झाल्यानंतर सराई, ज्याला आपण सराई म्हणतो, ही सराई झाल्याच्या नंतर प्रत्येक आदिवासी जो आहे तो आदिवासी विस्थापित होतो, कुठेतरी पोट भरण्यासाठी बाहेरच्या तालुक्यामध्ये जातो. मग आज इथं परिस्थिती असते. जर या ठिकाणी या शहापूर तालुक्यामध्ये पाणी भरपूर आहे, सगळ्या गोष्टी नियोजन जर झालं तर इथला जो असणारा बांधव जो आहे त्यामध्ये सगळेच असतील, आपल्या ओबीसी असेल, कुणबी समाज असेल, आपला आगरी समाज असेल, की ह्या समाजाला खऱ्या अर्थाने या तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये जर नियोजन केल्याच्या नंतर न्याय मिळेल आणि तीच अपेक्षा धरून खऱ्या या निमित्ताने कुठेतरी गोरगरिबांची, माझा पिंड मुळात वारकरी संप्रदायामध्ये मी काम करत असताना की गोरगरीब जनतेची सेवा, पैसा तर आयुष्यामध्ये सगळ्यांना मिळतोय, पण गोरगरीब जनतेची सेवा खऱ्या अर्थाने जर या ठिकाणी झाली आणि होत जर झाली आणि जर या ठिकाणी आमदारकीचं जर सीट या निमित्ताने आपल्याला मिळालं तर या निमित्ताने ती आशेने किंवा त्या प्रयासाने या ठिकाणी शहापूरमध्ये एक अपेक्षा या निमित्ताने धरलेली आहे. परंतु सीट मिळो किंवा नाही मिळो, पण जनतेची सेवा या निमित्ताने सातत्याने माझ्यासारखा कार्यकर्ता करण्याचा प्रयास या निमित्ताने करणार आहे. आपल्याला जर काही याच्याबद्दल विचारायचं असेल
आपण विचारू. आपण जिजाऊ संघटनेतून उमेदवारासाठी मुलाखत दिल्याची माहिती समोर आलेली आहे. बरोबर. काय जर समजा उद्या उमेदवारी नाही कुठल्या पक्षातून मिळाली तर आपण काय भूमिकेत असेल? सर, याच्यामध्ये की मी भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्र राज्याचा आदिवासी सेलचा उपाध्यक्ष आहे आणि उपाध्यक्ष असल्यामुळं की माझ्या पक्षाकडे तिकिटीची मागणी या निमित्ताने केली होती आणि करत आहे. अजूनही तिकीट फायनल झालेलं नाही. आणि जिजाऊ सारखी संघटना ज्यावेळेस या तालुक्यामध्ये याच्यामध्ये काम करत असताना की एक सेवा म्हणून, कारण या तालुक्यामध्ये आज सांबरे साहेब ज्यावेळेस याच्यामध्ये लोकसभेला उभे असताना चांगल्या पद्धतीने ह्या शहापूर तालुक्यानं त्यांना मदत या निमित्ताने केलेली आहे. परवा त्यांच्या मुलाखती होत्या आणि मुलाखती होत्या सगळ्यांनी आपल्या इथं असणाऱ्या कार्यकर्त्यांनी एक माझ्यावरती विश्वास दाखवला. तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी जर गेले तर तुम्हाला जर तिकीट त्यांनी दिली तर आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहोत ह्या हेतूने मी खऱ्या अर्थाने सांबरे साहेबांची जी मुलाखत झाली त्या मुलाखतीमध्ये तिथपर्यंत पोहोचलो होतो. त्यांच्या असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या समोर मी ती मुलाखत या निमित्ताने दिलेली आहे. तुम्ही आत्ताच म्हटलं की तुम्ही बीजेपी पक्षाशी कनेक्टेड आहात, पण आजच अशी माहिती मिळते की दौलत दरोडांना एबी फॉर्म मिळाला आहे. म्हणजे महायुतीची उमेदवारी जर त्यांना मिळाली असेल तर तुम्ही पुढे तुमचा जो प्रवास आहे तो कसा असेल? माझा जो प्रवास असेल पुढे, मी बीजेपीचा कार्यकर्ता आहे तुम्हाला या निमित्ताने बोललेलो आहे, पण एक सेवा म्हणून की आजही दरोडा साहेब जवळजवळ चौथ्यांदा या निमित्ताने तालुक्याचे आमदार आहेत आणि आमदार असताना आजही मी समाजसेवक किंवा समाजाची सेवा करत असताना जी परिस्थिती मी पाहिलेली आहे, जी परिस्थिती पाहिल्याच्या नंतर तिथं ज्या परिस्थितीला याच्यामध्ये तिकीट आमदारकी जेव्हा तुम्ही याच्यावर म्हणता की ज्यावेळी त्यांना जर तिकीट मिळते, मी माझं जे आहे की माझं वैयक्तिक मी या निमित्ताने जे लोकांचं पूर्ण सगळ्यांचं जर म्हणणं असेल तर मी या ठिकाणी बंडखोरी सुद्धा करण्यास माझी तयारी आहे. बंडखोरी करणार की अपक्ष लढवणार? तुमचे महत्वाचे मुद्दे काय असतील प्रचाराचे? जर तुम्ही उमेदवारी केली तर प्रचाराचे महत्वाचे मुद्दे काय असतील? माझे मुद्दे हेच असणार आहेत. मी आता तुम्हाला भौगोलिक परिस्थिती ज्यावेळेस या तालुक्याची सांगितली की आज या ठिकाणी शाळा जे शैक्षणिक याच्यामध्ये शैक्षणिक जे आहे शहापूर तालुका हा मुंबई सारख्या शहराच्या नजदीक हा तालुका आहे. आज शैक्षणिक परिस्थिती जी आहे, जर तुम्ही पत्रकार मंडळी आहात, पत्रकार बंधू आहात, तुम्ही जर आज शैक्षणिक परिस्थिती या निमित्ताने जर पाहिली तर आजही पावसाळ्यामध्ये शाळांवरती ताडपत्र्या घालून जी मुलं आज खाली शिक्षण घेतात, शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचं काम या निमित्ताने करत. दुसरी गोष्ट अशी, हा शहापूर तालुका मुंबई सारख्या शहराला जर पाणी देतोय तर या धरणातून जर आपण एक TMC पाणी जर हक्काने मागून घेतलं, कारण एक कायदा असा आहे की ह्या शहापूर तालुक्यामध्ये जर धरण आहे, धरणाच्या विस्तार म्हणजे बॅकवॉटरला जी गावं असतात, शासन निर्णय असा आहे की त्या बॅकवॉटर मधून त्या जी असणाऱ्या बॅकवॉटरमध्ये जी गाव आहेत त्यांना प्यायला पाणी आणि शेतीला पाणी हे फुकट द्यायचा हा शासन निर्णय. पण आतापर्यंत ह्या शहापूर तालुक्यामध्ये कुणी त्याच्यावरती हे केलं नाही. पाणी जवळ आहे, ते म्हणतात ना धरण उशाशी कोरड घशाशी, अशी परिस्थिती या शहापूर तालुक्यामध्ये आहे. पहिला पाणी प्रश्न या निमित्ताने सोडवला जाईल, शैक्षणिक प्रश्न या निमित्ताने सोडवला जाईल. तिसरा प्रश्न जो आहे की आजही आरोग्याच्या, तुम्ही पत्रकार मंडळी ज्यावेळेस बातम्या देतात की आज झोळीत घालून एखाद्या मुलीला किंवा माझ्या माता भगिनीला डिलिव्हरीसाठी झोळीत घालून तुम्ही नेताय, ह्या तुमच्या बातम्या त्या निमित्ताने पसरल्या. तर आज खऱ्या अर्थाने मुंबई सारखं शहर जर जवळ असताना आरोग्याची सेवा जर शहापूर तालुक्यात जो पेसामध्ये आहे, आदिवासी समाज इथं राहतोय, बाकीचा समाज इथं राहतोय आणि त्यांच्या जर सोयी या निमित्ताने पहिली आरोग्याची सेवा या निमित्ताने चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयास या निमित्ताने माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी. जर तुम्ही बंडखोरी करून उमेदवारी करणार असाल तर तुमची जिंकण्याची स्ट्रॅटेजी काय असेल? एक आज नाही म्हटलं की 3 वर्ष सातत्याने जेव्हा काम करतोय, लोकांशी ज्यावेळी मी समरस झालेलो आहे, लोकांच्या भावना ज्या आहेत की आज खऱ्या अर्थाने लोकांना तिसरा पर्याय हवा आहे की आज ज्यांनी पाहिले तिसरा पर्याय याच्यासाठी म्हणतो मी कुणाला नाव ठेवतो याच्यातला अर्थ नाही, पण लोकांच्या मनातला काम करणारा कार्यकर्ता, लोकांच्या सुखदुःखामध्ये समरस होणारा कार्यकर्ता, लोकांना जे हवंय कमीत कमी नाही 100% तर 10% तरी त्यांच्या पुढे पोहोचणारा कार्यकर्ता, या निमित्ताने जर लोकांना तिसरा पर्याय हवा असेल आणि तो पर्याय म्हणून देण्याचं काम या निमित्ताने माझ्यासारखा कार्यकर्ता, तिसरा पर्याय देण्याचं काम या निमित्ताने माझ्यासारखा कार्यकर्ता करणार आहे. अजून कोणाला विचारायचे? माझ्या प्रश्नाचा उद्देश असा होता की कोणत्या जरी उमेदवारी तुम्ही बंडखोरी म्हणून जरी केली तरी कोणकोणत्या पक्षातून तुम्हाला मदत मिळू शकते किंवा काय तुम्ही करू शकता त्यासाठी जिंकण्यासाठी? साहेब, पक्षांनी मदत करण्यापेक्षा माझ्या समोर माझी जी जनता आहे, ज्यांच्या समोर मी काम केलंय त्या जनतेसमोर मी त्या पद्धतीने त्यांच्याकडून ती मदत मला मिळू शकते.
कारण जनतेला जे पाहिजे त्यांच्या मनातला जो आमदार आहे किंवा त्यांच्या सुखदुःखाची समरस होणारा जो कार्यकर्ता त्यांना मिळेल. त्यामुळे मला पक्षापेक्षा जनतेशी माझं जास्त नाळ या निमित्ताने जुळलेलं आहे. जनतेच्या जीवावरती मी आमदारकी या निमित्ताने. तुमचं विजन काय असणार आहे? झालं तर एकंदरीत साहेब म्हणजे कोणत्याही पक्षाने उमेदवारी दिली नाही तरी तुम्ही अपक्ष लढण्यास अपक्ष लढण्याची माझी तयारी आहे. आपण ज्या पक्षात आता सांगितलं की मी भाजपचा पदाधिकारी आहे, उद्या महायुतीतील उमेदवारासाठी जर भाजपकडनं आपल्याला जर काही दबाव तंत्राचा वापर केला, सर भाजपकडे ज्यावेळेस मी काम कशासाठी करायचं? काम लोकांच्या हितासाठी करायचं, लोकांचं समरस याच्यासाठी काम करायचं. पक्ष कुठले असो, ज्यावेळेस आपण कार्यकर्ता म्हणून जेव्हा समाजात येतोय, कार्यकर्ता म्हणून त्यावेळेस कार्यकर्त्यांचं जर किंवा सर्वसामान्यांचं काम होणार नसेल, ज्या पक्षाकडे आम्ही अपेक्षा करतोय, ज्या पक्षाने आम्हाला कामच दिलं नसेल, लोकांची जर त्याच्यामध्ये नसेल, तर त्या पक्षाशी राहून याच्यामध्ये कार्यकर्ता हा लोकांच्या हितासाठी असेल. दबाव जरी आला तरी त्या दबावाला माझ्यासारखा कार्यकर्ता आता इथून पुढे बळी पाडणार नाही.